we are big fans of India here. ओ माय गॉड. छोटूशा देशात एका टॉय ट्रेनमध्ये मराठी ऑडिओ गाईड आहे. सर्वात मोठी व महत्त्वाची द्राक्ष बागायत समजली जाते. 39,000 लोकसंख्या असलेला हा देश आहे. हॅलो हॅलो. तर आज आम्ही स्वित्झर्लंडहून आलो आहे. स्वित्झर्लंडच्या अगदी बाजूला असलेल्या जगातल्या एका छोटूशा देशात लिक्टेनस्टाईन. आय होप मी बरोबर प्रोनाऊन्स केलं आहे, पण इथे लिहिलं आहे मी ते नाव. तर ही जगातली स्मॉलेस्ट कंट्री आहे. म्हणजे ज्या काही स्मॉलेस्ट कंट्रीज आहेत त्यापैकी ही एक आहे आणि हिची लोकसंख्या आहे 39,000. फक्त 39,000 लोक या देशात राहतात. तर ही अशी छोटूशी कंट्री आहे. आणि ओ माय गॉड. हे प्रिन्सिपॅलिटी ऑफ लिक्टेनस्टाईन या देशाच्या राजधानीचे शहर आहे. वाडूजच्या सहलीत आपण या देशाचे मोकळे निसर्गरम्य परिसर, त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असा वाडूज म्हणजेच शहराचा जुना भाग सुद्धा पाहणार आहोत. दिस इज ट्रूली अनबिलिव्हेबल की युरोपच्या म्हणजे जगातल्या एका इतकुशा देशात, छोटूशा देशात एका टॉय ट्रेनमध्ये मराठी ऑडिओ गाईड आहे. ओ माय गॉड. या वाऱ्यामुळे आग गावभर झपाट्याने पसरली आणि आल्टनबाग रस्त्याच्या डावीकडील घरं आगीत भस्मसात झाली. अतिशय प्रेक्षणीय असं मिटलडॉर्फ हे वाडूज गावचं मूळ मध्यवर्ती केंद्र होतं. परंतु राईन नदीचा अनियंत्रित प्रवाह व नदीला येणाऱ्या मोठमोठ्या पुरांमुळे येथे सुरुवातीला आलेल्या लोकांना त्यांची वस्ती डोंगरावर हलवावी लागली आणि त्यांनी या नव्या वस्तीला नाव दिलं मिटलडॉर्फ. त्याची मालकी व ताबा खाजगी व स्थानिक जमीनदारांकडे. पांढऱ्या रंगाची टॉर्टल बिल्डिंग हा रेड हाऊसचा सर्वात हे रेड हाऊस आहे का? या वास्तूत एक अतिशय देखणा असा वाईन प्रेस स्कॅन आहे. सुंदर सुंदर छोटूसं गाव, छोट्याशा देशातलं छोटूसं गाव. मस्त. ग्रेप्सचे शेत आहेत, द्राक्षाची. त्याची खोडं किती जुनी आहेत. अनेक वर्षांपूर्वीची दिसत. त्याच्या उजव्याच बाजूला दिसते ती रॉयल एवढ्या लँग्वेजेस मध्ये टूर गाईड आहे. ते तिकडे कॅसल आहे. तेव्हा देशाचा तसंच राजघराण्याचा झेंडा कॅसलवर फडकवलेला असतो. ते कॅसल आहे. या कॅसलमध्ये अजूनही इथली रॉयल फॅमिली या कॅसलमध्ये राहते. त्यामुळे टुरिस्टसाठी काही ते ओपन नाही आहे. शाळेच्या वरच्या बाजूलाच 2002 साली बांधण्यात आलेली लिक्टेनस्टाईन युनिव्हर्सिटी आपल्याला दिसते. दिस इज द युनिव्हर्सिटी. मुख्यतः इथली युनिव्हर्सिटी आहे. आर्किटेक्चर, इकॉनॉमिक्स सारखे विषय शिकण्यासाठी येतात. या विषयांचे बॅचलर्स तसंच मास्टर्स डिग्री प्रोग्रामही इथे उपलब्ध आहेत. इथलं इंडियन रेस्टॉरंट आहे. 39,000 लोकसंख्या असलेल्या या देशात लिक्टेनस्टाईनचे आणि त्यातल्या त्यात एवढ्याशा छोटूशा गावात इथे 2 इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. मुख्य शहराच्या वरच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या शहरावर बांधण्यात आला आहे. ही खूपच इंडियनाइज झालंय. व 4 मीटर रुंदीच्या पायाच्या भिंती या 12व्या शतकात बांधल्या गेल्या. 20व्या शतकाच्या सुरुवातीला कॅसलची डागडुजी व नूतनीकरण व महत्त्वाची द्राक्ष बागायत समजली जाते. हे
वर्षानुवर्ष वेगवेगळ्या राज्यांच्या ताब्यात असलेली बागायत 1712 सालपासून आज तागायत जर्मन भाषेत हेरेनलिंडर म्हणजे हा देश जरी खूप छोटा असला तरीही युरोपच्या वाईन मार्केटमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. वाईन उत्पादनात बऱ्यापैकी वाटा छोटूशा देशाचा आहे. 39,000 लोकसंख्या असलेला हा देश आहे आणि त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते 160 स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि इतकं निसर्गाने भरभरून कृपा केलेला देश आणि कृपा केलेलं हे शहर आहे. अतिशय सुंदर शहर आहे. 1924 साली लिक्टेनस्टाईनने स्वित्झर्लंडबरोबर सीमा सुरक्षा व कस्टम्सचे करार केले. तेव्हापासून दोन्ही देशात कॉमन इकॉनॉमिक झोन असून येथे स्वित्झर्लंडचे स्विस फ्रँक हे चलन म्हणून वापरलं जातं. पुढील टप्प्यात 1990 साली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे हे मस्त. 1991 साली EFTA म्हणजेच युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन तसंच 1995 साली युरोपियन इकॉनॉमिक एरिया या सर्व संस्थांचे सभासदत्व मिळवून लिक्टेनस्टाईन इतर युरोपियन देशांना राईन नदी जी आहे ती मोठी युरोपातली मोठी नदी आहे आणि महत्त्वाची नदी आहे. तर तीच स्वित्झर्लंड आणि लिक्टेनस्टाईनमधली बॉर्डर पण आहे. आता आपण लिक्टेनस्टाईनच्या स्टेट स्क्वेअरमधून जात आहोत. पोलीस हा भाग स्टेशन सरकारी कार्यालयांचा आहे. गव्हर्नमेंट बिल्डिंग व स्टेट पार्लमेंट बिल्डिंग या बाजूबाजूलाच आहे. स्टेट पार्लमेंटची ही बिल्डिंग नव्याने 2007 साली बांधण्यात आली. ही स्टेट पार्लमेंट आहे यांची. लिक्टेनस्टाईनचे सिटी सेंटर छोटीशी देश छोटा आहे, सिटी पण छोटीच आहे, पण सगळ्या गोष्टी आहेत सिटीमध्ये. आता आपण ट्रेन स्टेशनला परत येत आहोत. बँक्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहेत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत, ओपन मार्केट्स आहेत, स्पेशल हायलाईट म्हणून शेती आहे, कृपया सगळं तुमच्या जवळच्या We are big fans of India here. Oh my god. We have, most of them speak Hindi, or let's say most of them are from different parts of India. So they all speak Hindi, but we also have a lot of groups, especially in Marathi, yes, and some Telugu, some Tamil, etc. Machali, machali, machali. Thank you very much. Sundar. Super. Super. It's time. Great.